नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षा 2023-24 याची उत्तरपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता आणि विज्ञान या विषयाची उत्तरसूची पाहणार आहोत। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला करूया सुरुवात। बघा इथे आपल्याला पहिला प्रश्न दिला आहे, एका सांकेतिक भाषेत 213 हे 321 असे लिहितात तर 582 कसे लिहिणार। बघा इथे फक्त काय 213 आहे, बघा इथे 213 आहे ते फक्त कसं लिहिलेलं आहे तर 3 शेवटची संख्या ती फक्त पहिल्यांदा लिहिली आणि बाकीची 21 आहे तशीच लिहिलेली आहे 321। आता इथे काय दिलेलं आहे 582। बघा इथे सुद्धा आपण शेवटची संख्या आहे ती पहिल्यांदा लिहून घ्यायची आहे आणि ही पहिली संख्या आहे ती फक्त उचलायची आणि तशीच पुढे लिहायची 258। मग 258 कुठे पर्याय क्रमांक 1 मध्ये। पुढचा प्रश्न बघा, रेडिओ आवाज तर टीव्ही बरोबर काय। रेडिओचा आवाज आपण ऐकतो फक्त आणि टीव्हीचं मात्र आपण काय करतो चित्र बघतो, टीव्हीमध्ये आपल्याला चित्र दिसतं म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघा, 14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू आणि 22 सप्टेंबर कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजे 14 नोव्हेंबरला पंडित जवाहरलाल नेहरू यांची काय असते जन्मदिवस असतो आणि 22 सप्टेंबरला कर्मवीर भाऊराव पाटील यांची काय असतं जन्मदिवस असतो म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, साखर चुना दूध आता याच्यामध्ये लोणी येणार आहे कारण हे सगळे पांढऱ्या रंगाचे आहेत म्हणून मग लोणी पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघूया, 267 बरोबर 156 तर 789 बरोबर प्रश्नचिन्ह। मग याचा जर आपण बारकाईने विचार केला तर बघा 267 ला 156, मग इथे पहिली संख्या आहे 2, 2 मधून 1 वजा केला 1 लिहिलं, 6च्या मागची संख्या म्हणजे 6तून 1 वजा केला 5, या 7तून 1 वजा केला 5 म्हणजे प्रत्येकातून एक एक काय केलेले वजा केलेले आहेत बघा 7, 8, 9 आहे। मग 7च्या एक घर मागे जावा किंवा 7मधून 1 वजा केलं तर किती येतात इथे 6, 8तून 1 वजा केलं तर इथे आले 7 आणि 9तून 1 वजा केलं तर इथे आले 8 म्हणजे प्रत्येकामधून एक एक संख्या कमी केलेली आहे मग 678 बघा पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न, एका सांकेतिक भाषेत बेबी हा शब्द BLALBLY असा लिहितात तर किंग हा शब्द कसा लिहिणार। बघा आपण जर बेबी या शब्दाचा आपण बघा बेबी हा शब्द त्यांनी कसा लिहिलेला आहे बघा इथे मी आहेत ते अक्षर देते BA फक्त अंतर ठेवते BABY असं आहे तसं लिहिला। आता फक्त दोन शब्दांच्या मध्ये त्याने फक्त यल ठेवले बघा इथे यल इथे पण यल आणि इथे पण यल। मग आता आपल्याला कोणता शब्द सांगितलं तर किंग हा शब्द सांगितलं मग बघा आपण किंग हा शब्द लिहून घेऊया KING किंग। मग आता इथे काय करायचं आहे KIN आणि हा G इथे पण मध्ये दोन अक्षरांच्या मध्ये यल लिहायचं इथे पण यल आणि इथे पण यल। मग असा शब्द आपल्याला कुठे दिसतो बघा KLILNLG पर्याय क्रमांक 1 मध्ये। पुढचा प्रश्न, काकाने काकीचे काळेभोर केस कात्रीने करा करा कापले या वाक्यात क हे अक्षर किती वेळा आले आहे। आता नुसतं इथे क विचारलं तरी कच्या 12 खडीतलं कोणतेही अक्षर आलं तरी ते धरायचं आहे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे 10 मग किती वेळा आले 10 वेळा पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न, संभाजीनगर या शब्दातील विषम क्रमांकांची अक्षरे लिहा। आता संभाजीनगर हा शब्द आपण इथे लिहून घेऊया बघा इथे संभाजीनगर हा शब्द आपण इथे लिहून घेतला। आता आपल्याला विषम क्रमांकांची विचार बघा 1 2 3 हे 4 आणि हे 5 आणि हे 6 हे 6 अक्षरे आहेत बरोबर। आता विषम म्हणजे बघा 1 3 आणि हे 5 मग ही सगळं कोणतं आहे तर स जी ग मग स जी ग बघा स वर्णानुसार स जी 3 नंबरला आणि ग 5 नंबरला पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघूया आपण, 7ला जर 7 बरोबर 20 तर 11 बरोबर प्रश्नचिन्ह। बघा इथे 7 गुणिले जर आपण 3 केलं तर 7 त्रिक 21 आणि या 21 मधून 1 वजा केला तर किती येतं 20 येतं। आता सेम 11चं पण तसंच करायचं 11 गुणिले 3 करायचं मग 11 त्रिक 33 आणि 33 मधून 1 वजा केला तर बरोबर किती येतं 32 म्हणून मग 11 बरोबर 32 पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न, म त प य ग्राचा या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनवा त्यातून 4 व 5 क्रमांकांची अक्षरे लिहा। बघा इथे ग्रामपंचायत हा शब्द तयार होतो, कोणता शब्द तयार होतो तो ग्रामपंचायत। आता काय सांगितलं आपल्याला
अक्षरापासून शब्द आणि त्यातून 4 आणि 5 क्रमांकांचे अक्षर बघा. 1 नंबरला हे आहे, 2 नंबरला आहे, 3, 4, 5 आणि हे 6. मग 4 आणि 5 सांगले. मग 4 आणि 5ला कोणता आहे तर चाय हा शब्द तयार होतो. मग चाय कुठे आहे तर पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढचा प्रश्न बघा. 61वा प्रश्न आहे. एका ओळीत विजय डावीकडून 8वा आणि उजवीकडून 11वा आहे, तर त्या ओळीतील मुलांची संख्या किती? बघा ही एक ओळ आहे. या ओळीमध्ये विजय आहे ना, हा विजय आहे. विजय आहे तो डावीकडून 8व्या क्रमांकावर आहे आणि उजवीकडून हा विजय आहे डावीकडून 8व्या क्रमांकावर आणि उजवीकडून 11व्या क्रमांकावर आहे. तर आपल्याला विचारलं की त्या ओळीमध्ये मुलांची संख्या किती. मग आपल्याला माहिती आहे दिले त्या संख्यांची काय करायची, बेरीज करायची. बघा हे 11 अधिक 8 यांची बेरीज केली. मग 11 आणि 8 बरोबर किती होतात 19. आता याच्यातून आपण एक वजा करायचं आहे. का वजा करायचा, कारण या विजयला पुढून पण धरले आणि मागून पण धरले, म्हणून मग त्याला 2 वेळा मोजले. म्हणून मग त्यातून काय करायचे, या दोघांची बेरीज करायची आणि त्याच्यातून एक वजा करायचा. मग 19 मधून एक वजा केलं तर किती येतात 18. म्हणजेच त्या ओळीमध्ये मुलांची संख्या किती आहे तर 18. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. राज्याभिषेक हा शब्द उलट क्रमाने लिहिले शेवटून तिसरे अक्षर कोणते. आता उलट क्रमाने म्हणजे असं लिहायचंय क शे भी जा रा असं लिहायचंय. मग शेवटून तिसरं विचारलं. मग शेवटून तिसरं बघा 1, 2, 3 कोणतं आहे भी आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. इथे आकृत्यांचा आहे. बाहेर चौकोने त्रिकोणे आणि परत आतमध्ये चौकोन आहेत. आणि आता इथे काय केलं, या आकृतीचं इथे काय केलंय बघा, जो बाहेर होता की नाही म्हणजे मध्ये जी आकृती होती ना ती आतमध्ये गेली आणि तीच आकृती जी मध्ये आकृती आहे तीच डबल वेळा. इथे पण मध्ये आकृती ती डबल वेळा आहे. इथे पण मध्ये आकृती मध्ये त्रिकोण आहे तो डबल वेळा दिलेला आहे आणि चौकोन एकदाच. मग आता इथे पण बघा मध्ये कोणता आहे तर गोल आहे. मग गोल आहे तो मध्ये जाणार आहे आणि तोच बाहेर येणार आहे. मग बघा गोल मध्ये पण आहे आणि बाहेर पण आहे. मग आपली ही आकृती आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. क्रमाने येणारी आकृती शोधा. आता इथे बघा या ह्याच्यामध्ये 5 भरीव गोल आहेत आणि इथे एकच पॉईंट आहेत. आता इथे बघा 4 आहेत म्हणजे इथला एक गोलची संख्या कमी होते. बघा इथे 5 गोल आहेत, 4 गोल आहेत, 3 गोल आहेत, 2 गोल आहेत आणि आता इथल्या आकृतीमध्ये मात्र एकच गोल येणार आहेत. आणि इथे मात्र या आडव्या रेषांची संख्या वाढते. इथे एक रेषा, इथे 2 आहे, 3 आहे, इथे 4 आहेत. मग आता किती येणार आहेत 5 रेषा. मग 5 रेषा कुठे आहेत तर पर्याय क्रमांक 4 मध्ये. बघा इथे 1, 2, 3, 4, 5 आणि इथे एक गोल. मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. 65 आणि 66 साठी अंकमालिका. वरील अंकमालिकेत एकूण मूळ संख्या किती. मग आपल्याला माहिती मूळ संख्या बघा याच्यामध्ये इथे 2 आहे, 2 ही मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर 7 आहे, 3 आहे, परत 2 आहे, 7 आहे, 2 आहे आणि 5 आहेत. मग किती मूळ संख्या आहेत तर बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. वरील अंकमालिकेत एकूण विषम संख्यांची बेरीज किती. आता जेवढ्या विषम संख्येला तेवढं आपण लिहून घेऊया. बघा 1, 1च्या नंतर 7, 3, 7, 1, 5 एवढ्या मूळ संख्या आहेत. मग आपण यांची काय करूया बेरीज करून घेऊया. मग बघा यांची जर आपण बेरीज केली असं बेरीजचे चिन्ह करूया कारण यांची आपल्याला बेरीज करायची. मग 1 आणि 7 8 बघा आणि हे 3 आणि 7 10, 10 आणि हे 8 18 झाले. 18 आणि 1 19, 19 आणि 5 24. मग यांची बेरीज किती येते तर 24. 24 कुठे पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढचा प्रश्न बघूया. 2 साठी हे चिन्ह, 3 साठी त्रिकोण, 4 साठी गोल, 5 साठी चौकोनामध्ये अधिक चिन्ह. तर आपल्याला ही पदावली सोडवायची. बघा इथेच आपण मांडून घेऊया. या पदावलीसाठी आपल्याला कोणता अंक दिलाय तर 5 हा अंक दिलाय. पुढे गुणिले चिन्ह आहे, गुणिलेचे ते गुणिले. ओ साठी गोलासाठी कोणता अंक आहे तर 4 हा अंक आहे म्हणून मी इथे लिहून घेतलं 4. आता भागाकाराचे चिन्ह आणि इथे आयत आहे. मग आयतासाठी कोणतं आहे तर 2 आहे. मग आयतासाठी इथे 2 लिहून घेतलं. अधिकचे इथे अधिक आणि हे त्रिकोण, त्रिकोणसाठी काय आहे 3 हा अंक आहेत. मग आपल्यामध्ये गुणाकार भागाकार ज्या क्रमाने आले त्या क्रमाने करून घ्यायचा. पहिल्यांदा गुणाकार आले म्हणून गुणाकार करूया. मग 5 चौक 20 भागिलेचे ते भागिले 2 आणि अधिक हे 3. आता माहिती आहे 20 भागिले 2 बरोबर किती 10 आणि 10 अधिक 3 बरोबर किती हे 13. मग 13 कुठे पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढचा प्रश्न बघूया. खालील आकृतीचे आरशातील प्रतिबिंब शोधा. आपल्याला माहिती आहे आरशातले प्रतिबिंब म्हणजे काय करतो आपण बघा. हे जे स्पेलिंग दिली आपल्याला आता हे बघा हीच आपण काय करायची ठळक अशी काढून घ्यायची आहे या पद्धतीनं. बघा हे असं आणि काय करायचं आपल्याला फक्त हे कागद पलटायचं आहे. बघा इथे मी पलटलं आहे आणि आपल्याला हे अक्षर जसं दिसतंय ना मागे तसं गिरवायचं आहे. बघा असं सेम आहे तसंच दिसतंय कारण आपल्याला माहिती आहे आरशातली प्रतिमा डावं उजवीकडे जातं आणि उजवं डावीकडे जातं. मग याच्यामध्ये काही चेंज होतं का. हा शब्द आहे तसाच दिसतोय. मग आहे तसा शब्द कुठे आहे A double T A पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. खालील
आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब शोधा. आपल्याला माहिती आहे पाण्यातील प्रतिबिंब आपण असं कागदावर काढून घेऊ शकतो, पण इथे सोपी आकृती आहे. वरचा भाग खाली येतो आणि खालचा भाग वर जातो. आता हे गोल आहे तो खाली येणार आहे आणि जे खाली असं दिसतंय की नाही आयताचं कसं खाली दिसतंय ते फक्त काय होणार आहे असं इथे वर होणार आहे आणि हे जे या बाजूने ते फक्त असं वर होणार आहे. मग बघा इथे पर्याय क्रमांक 4 मध्ये हे गोल खाली आलेलं आहे, हे जे आहे ते वरच्या दिशेने आणि हे जे असं सी होता तो इथे काय झालेला आहे असं या बाजूने झालेलं आहे. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा 70 व 71 साठी सूचना. काय सांगितलं आपल्याला फक्त वर्तुळात असणाऱ्या संख्यांच्या बेरजेचा वर्ग किती. मग फक्त वर्तुळामध्ये बघा 10 आणि 2 आहे, मग 10 अधिक 2 यांची बेरीज करायची मग किती आली 12. मग 12चा वर्ग आपल्याला माहिती आहे 12चा वर्ग आहे 144. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न त्रिकोण आणि आयत यामध्ये सामायिक असणारा अंक. आता त्रिकोण आणि आयत बघा त्रिकोण आणि हा आयत याच्यामध्ये सामायिक असणारा अंक आहे 8. मग इथे लिहून घेऊया आपण 8. आणि काय सांगितलं पुढे वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये सामायिक असणारा अंक. आता वर्तुळ आणि हा त्रिकोण याच्यामध्ये सामायिक असणारा अंक आहे 6. मग इथे लिहून घेतला 6. याच्यातील फरक विचारले, फरक म्हणजे वजाबाकी. मग 8तून जर आपण 6 वजा केले तर बाकी किती राहते 2. मग 2 कुठे पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढचा प्रश्न बघूया आपण 2 3 आणि हे 15. आता इथे सोपं आहे बघा बघा इथे 2 आणि 3 यांची बेरीज करायची. हे 2 आणि 3 यांची बेरीज केली 5 आणि या 5लाच या 3 या कडेच्या संख्येने गुणायचं आहे. 5 त्रिक 15 बरोबर आपल्याला इथली संख्या भेटते 15. त्याच पद्धतीने बघा इथे 4 अधिक 5 या दोघांची बेरीज 4 आणि 5 किती होतात 9 आणि 9चे इथे कोणाचा अंक आहे 5. मग 9 गुणिले 5 9 5 45. बघा इथे 45 आहे. त्याच पद्धतीने आता बघा यांचं पण 3 अधिक 6 3 अधिक 6 बरोबर किती 9 आणि 9 गुणिले इथल्या कडेच्या अंकांचा गुणाकार 9 सक 54. मग 54 कुठे आहे तर बघा इथे पर्याय क्रमांक 1 मध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 54. पुढचा प्रश्न बघा वेगळा शब्द ओळखा. कॅरम कबड्डी पत्ते आणि बुद्धिबळ. कॅरम पत्ते आणि बुद्धिबळ बैठे खेळ आहे, कबड्डी हा मैदानी खेळ आहे. पुढचा प्रश्न सोबतच्या प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल. आता जर आपण या सगळ्या संख्यांचा विचार केला तर सगळ्या संख्या 12च्या पाढ्यात आहेत. बघा इथे दाखवते मी 12 गुणिले 7 12 7 84. बघा 12 7 84. आता बघा 12 गुणिले 8 12 8 96 12 8 96 आणि त्याच्यानंतर बघा 19 90 92 108. बघा इथे 92 108. आता पुढचं बघा आता इथे 20 आहे 120 आहे. मग 12चा पाढा 120 पर्यंत काय 12 10 हे 120. मग इथे कोणती संख्या येते तर 12 10 हे 120. मग इथे पर्याय काय येणार आहे तर 10. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया आपण वेगळी संख्या ओळख्या. 15 17 21 आणि 27 या सगळ्या 3च्या पाढ्यातल्या संख्या आणि 17 मात्र काही वेगळे आणि दुसऱ्या पद्धतीने विचार केला तर ही कोणती मूळ संख्या आहे म्हणून वेगळा आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी आता विज्ञान भाग सुरू झाला आहे. खालीलपैकी सजीवांची लक्षणे कोणती. हालचाल करणे वाढ होणे दुसरा जीव निर्माण करणे यापैकी सर्व. तर या तीनही सजीव हालचाल पण करतात त्यांची वाढ पण होते आणि सजीव स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करतात त्यालाच आपण प्रजनन म्हणतो. मग यापैकी सर्व हे काय आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक रेषेला टिंबटिंब म्हणतात. मग काय म्हणायचं आहे परिवलनाचा अक्ष. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया 2 ऑक्टोबर. आता 2 ऑक्टोबरला आपल्याला माहिती आहे महात्मा गांधी जयंती असते. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया लाकडी फर्निचर बनवणारा कोण. आता लोहार काय करतो लोखंडी वस्तू बनवतो. कुंभार काय करतो मातीची भांडी बनवतो आणि गवंडी काय करतो घर बांधतो की नाही आणि सुतार काय करतो लाकडी फर्निचर बनवतो. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया पृथ्वीच्या सर्वात वरील कठीण थरास टिंबटिंब म्हणतात त्याला आपण काय म्हणतो भूकवच म्हणतो. 81वा प्रश्न द्रवात विरघळणाऱ्या पदार्थांना टिंबटिंब म्हणतात विद्राव्य पदार्थ म्हणतात. 82वा प्रश्न बघूया खालीपैकी योग्य कृती कोणती. मग आपले बघा उघड्यावरील पावभाजी खाणे ही चुकीची आहे हे चुकीचं आहे. डब्यातील पोळी भाजी खावी तर हे करेक्ट आहे. शिळे अन्न खावे का तर हे पण चुकीचं आहे. बाजारातील भेळ खावी का हे पण चुकीचं आहे. म्हणून योग्य कृती आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया आपण खालीलपैकी शेतकऱ्याचा मित्र कोण. वाळवी घूस उंदीर का साप व गांडूळ. तर साप आणि गांडूळ हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत कारण साप काय करतो शेतातील उंदीर आणि घूस खातो कारण उंदीर आणि घूस शेतातील धान्यांची नासाडी करतात. मग साप त्यांना खातो म्हणजे शेतकऱ्यांना
करताना तो काय करत असतो, मदतच करतो एक प्रकारे. आणि गांडूळ काय करतो, शेतातील माती भुसभुशीत करतो, त्याच्यामुळे रोपांची चांगली वाढ होते. म्हणून हे साप आणि गांडूळ हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणती क्रिया ऐच्छिक नाही? ऐच्छिक म्हणजे स्वतः, म्हणजे ऐच्छिक मनाने होणारी, हो की नाही. मग आता बघा, कविता पाठ करणे हे आपण कधीही करू शकतो, ऐच्छिक आहे, आपण हे करू शकतो. टी व्ही पाहणे हे सुद्धा आपण कधीही करू शकतो, हो की नाही, आपल्या मनानुसार. उचकी लागणे, अभ्यास करणे, अभ्यास सुद्धा हे ऐच्छिक क्रिया आहेत. करू वाटला तर आपण आत्ता अभ्यास करतो, नाही तर मग थोड्या वेळाने करतो, म्हणजे आपल्या मनासारखं आहे, आपण जेव्हा पाहिजे तेव्हा करू शकतो. पण उचकी लागणे हे ऐच्छिक नाही आहे, उचकी ही अनैच्छिक आहे. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. हाडांच्या जुळणीला टिंबटिंब म्हणतात. बघा, जिथे हाडं जुळतात त्या भागाला आपण सांधे म्हणतो, मग त्याला काय म्हणायचे, सांधे. पुढचा प्रश्न. उन्हाळा, वसंत आणि ग्रीष्म ऋतूमध्ये येतो, हे उपऋतू आहेत. तर हिवाळा हा ऋतू कोणत्या ह्याच्यामध्ये येतो, तर हिवाळा हा ऋतू हेमंत आणि शिशिर या ऋतूमध्ये येतो. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. ढीग करता येण्यासारखे पदार्थ म्हणजे टिंबटिंब, त्याला काय म्हणायचं आपण, स्थायू. कारण वायूचा ढीग होतो का, नाही. द्रव, पाण्याचा ढीग होतो का, नाही. स्थायूचा मात्र होतो. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आपण जर साखर ठेवली तर साखर ही स्थायू आहे, साखरेचा ढीग होतो, धान्यांचा पण ढीग होतो. पुढचा प्रश्न. वनस्पती दिवसा टिंबटिंब वायू बाहेर सोडतात. वनस्पती दिवसा ऑक्सिजन हा वायू बाहेर सोडतात आणि कार्बन डायऑक्साईड वायू ग्रहण करतात. आणि रात्री मात्र वनस्पती काय करतात, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतात आणि ऑक्सिजन वायू घेतात. पण दिवसा मात्र ऑक्सिजन. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. कोणत्या ऋतूत दिवस अधिक मोठे असतात? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उन्हाळ्यामध्ये दिवस मोठा असतो, कारण हिवाळ्यामध्ये दिवस छोटा असतो, उन्हाळ्यामध्ये दिवस मोठा असतो. पुढचा प्रश्न. घरातील पाण्याचा नळ दुरुस्त करणारा कोण असतो? प्लंबर असतो. कारण गवंडी माहिती आहे आपल्याला, भिंती बांधणारा, घराच्या भिंती बांधणारा गवंडी असतो. माळी म्हणजे बागेत काम करणारा माळी आणि लाकडी वस्तू तयार करणारा सुतार. मग प्लंबर नळाचं काम करणारा. झाडाची मुळे मातीतल्या कोणत्या थरात पोहोचतात? तर झाडाची मुळे मातीतल्या सुपीक थरामध्ये पोहोचतात, कारण तिथूनच त्यांना काय भेटत असतं, जीवनसत्व. झाडाच्या वाढीसाठी जे आवश्यक घटक आहेत ते त्यांना सुपीक थरातून मिळतात, म्हणून मग झाडांची मुळे तिथपर्यंत पोहोचतात. पुढचा प्रश्न. हिंदूंचा सण आहे गुढीपाडवा, तर पारसींचा सण आहे पतेती. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. पृथ्वीवर ऋतू निर्माण होतात, मग पृथ्वीच्या परिवलनामुळे आणि परिभ्रमणामुळे सुद्धा. बघा, पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, म्हणूनच ऋतू निर्माण होतात. मग इथे पर्याय 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहेत. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणाला अन्न पाणी मिळवण्यासाठी फिरावे लागत नाही? वड, पिंपळ, मानव. आता बघा, वड आणि पिंपळ यांना फिरावं लागतं का पाण्यासाठी किंवा अन्नासाठी? नाही, त्यांना एकाच जागी पाणी घालावं लागतं, हो की नाही. एकाच जागी त्यांचे एका जागेवरून दुसरीकडे जाऊ शकत नाहीत. म्हणून मी इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय 1 व 2 बरोबर. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने हात स्वच्छ धुतला पाहिजे? स्वयंपाक करणाऱ्या, जेवण वाढणारा, जेवण करणाऱ्या, यापैकी सर्व. बघा, या सर्वांनीच खरं तर हात धुतला पाहिजे. स्वयंपाक करताना सुद्धा हात स्वच्छच पाहिजेत, जेवण वाढणाऱ्यांचे पण हात स्वच्छच पाहिजेत आणि जेवण करणाऱ्यांचे सुद्धा हात स्वच्छ पाहिजे. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, यापैकी सर्व. पुढचा प्रश्न. वेगळे पद ओळखा. बकरी, गाय, म्हैस, घूस. बकरी, गाय, म्हैस हे सगळे पाळीव प्राणी आहेत, हो की नाही, आणि हे सगळे दूध देतात. घूस मात्र काय आहे, कीटक आहे आणि ते अपायकारक आहे, हानिकारक आहे, हो की नाही. पुढचा प्रश्न बघा. जिभेचा टिंबटिंब रंग हे आपल्या चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे, तर जिभेचा गुलाबी रंग हे आपल्या चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी थंड हवेचे ठिकाण कोणते? मग माथेरान हे काय आहे, थंड हवेचे ठिकाण आहे. पर्याय क्रमांक 1. 99वा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणता वायू सूर्याच्या विषारी किरणांपासून संरक्षण करतो? तर आपल्याला माहिती आहे की ओझोन वायू सूर्याच्या अतिनील किरणांपासून, म्हणजे सूर्यापासून निघणारी जी अतिनील किरण आहे तो ओझोन वायू शोषून घेतो, म्हणजे आपल्या एक प्रकारे ते गाळण्याचं काम करतो की नाही. म्हणून मग कोण हे करतो आपलं संरक्षण? तर ओझोन. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. रोपट्याचा वृक्ष होतो म्हणजे टिंबटिंब. प्रजनन होते, पचन होते, वाढ होते का तयार होते? आता छोटंसं रोपटं असतं, त्याची वाढ होते म्हणून तर तो वृक्ष होतो, म्हणजेच काय, ते वाढ होते. पर्याय क्रमांक 3. बघा, या पद्धतीने आपण बुद्धिमत्ता आणि विज्ञानाची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचे सोडून घेतलेली आहेत. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू. आणि सगळ्यांचा आता ज्या परीक्षा आहेत त्याचा अभ्यास कसा चाललाय तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगू शकता. थँक्यू.